प्रत्येक वर्षी आम्ही इथे पोलीस कॅम्पात एका मॅरेथॉनचं आयोजन करतो. आपण पाहता की सगळे इथे पूर्ण हे रेसिंग करतात आपलं वरळी सीफेसला वगैरे जाऊन. तर मॅरेथॉनमध्ये सगळे धावून आजचे दिवस मजा घेतात. तर आज त्याचं आयोजन केलं होतं. सकाळची वेळ आहे, प्रदूषणाची पातळी जी आहे ती खालावत होती, परंतु आता सुधारते. कसं पाहताय तुम्ही? अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला होता. अनेकदा उपस्थित केलेलं आहे, पण अजून उत्तर कोणाकडून येत नाहीये. मी मुंबई मॅरेथॉनच्या वेळी पण सांगत होतो आणि आपण पाहताय प्रत्येक दिवशी हजारो लोक, आपले लाखो लोक मुंबईत चालत असतात, धावत असतात, योगा करत असतात, आउटडोर एक्सरसाइज करतात. पण हे सगळं करत असताना जो श्वास आपण घेतो तो खरंच स्वच्छ आहे का, शुद्ध हवा आहे का, हा एक प्रश्न आम्ही सतत विचारत आलोय आणि उत्तर द्यायला अजून कोणी नाहीये. आणि ह्याच धर्तीवर आपण पाहताय की रेसकोर्सला देखील आता तिथे त्यांना अंडरग्राऊंड कार पार्क काय करायचं आहे, अजून कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे. जे मुख्यमंत्री आहेत घटनाबाह्य ते आणि त्यांचे बिल्डर मित्र ह्यांना रेसकोर्स गिळायचं आहे. कालच मराठा समाजाला आरक्षण दिलं मुख्यमंत्र्यांनी स्वतः अध्यादेश राजपत्र काढून आरक्षण दिलं. कशा प्रकारे बघता प्रश्न? मला वाटतं त्याच्यावर अजून विश्लेषण होत आहे, आपल्या माध्यमातून पण होत आहे, तज्ज्ञ पण बोलत आहेत. ते सगळं ऐकल्यानंतरच त्याच्यावर काही बोलू शकू पुढे. आरक्षणाचा ज्यावेळेस देत होते त्यावेळेस एकटे मुख्यमंत्री होते तिथे, दोन्ही उपमुख्यमंत्री. मी हेच सांगतोय की हे सगळं विश्लेषण आता आपण चॅनल्सवर वगैरे करत आहात. पहिलं सगळं होऊ दे, मग आपण बोलू त्याच्यावर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.